हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली. तुम्हा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर मी आज बनवणार आहे पावभाजी. तर चला तुम्हाला दाखवते. हे पहा, मी याच्यामध्ये बटाटे आणि फ्लावर्स उकडायला टाकलेले आहेत आणि ते उकडून झालेले आहेत आता माझे. आणि इकडे मी तोपर्यंत भात शिजायला ठेवलेला आहे. भात झालेला आहे हा. आणि मुलांची फरमाईश होती की आज मम्मी पावभाजी, कारण माझ्या दोन्ही मुलांना पावभाजी खूप आवडते. तर हे पहा, आपले बटाटे आणि फ्लावर उकडून झालेले आहेत. त्याच्यामध्ये जास्त काही वाटाणा वगैरे असं मध्ये मध्ये मुलांना काय आवडत नाही, अशी सिंपल पावभाजी आवडते. तर मी सिंपल पद्धतीचीच करणार आहे. आता हे मॅश करून घेणार आहे मी. शिजलेले आहेत, उकडलेलं आहे ते. तर ते मॅश करून एकदम बारीक बारीक करून घेणार आहे. प्रत्येक घरामध्ये तसं तर मुलांना जास्त पावभाजी आवडतच असते. बऱ्याच घरांमध्ये असं आवडत असणार की मुलांना पावभाजी आवडतेच. आणि माझ्या मुलांना, दोन्ही मुलांना खूप आवडते पावभाजी, फेवरेट आहे त्यांची. त्यामुळे म्हटलं चला. आणि कसं बाहेरची पावभाजी जास्त मुलांना खायला देत नाही आणि त्यांनाही आवडत नाही. ते म्हणतात मम्मी तू छान बनवते, तूच बनव. आणि माझ्या हातची आवडते त्यांना. मी अशी पद्धतीने करते, तुम्हाला दाखवते मी. हे पहा, असं वाटण मी हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. बघा काय काय, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, कांदा, नॉर्मली खोबरे हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे, पेस्ट बनवून. हे पहा, अशा प्रकारे पेस्ट बारीक बनवून घेतलेली. कढईमध्ये तेल, एकदम सिंपल पद्धतीनं आहे पण छान होते. आणि मस्त घरचंच खाल्लेलं चांगलं असतं. तसं तर बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं बनवून खाल्लेलं कधीही चांगलं. हे पहा, आता हे ग्रेव्ही बनवलेली ती मी तेलामध्ये टाकणार आहे. फ्राय करून घ्यायचे जरा असे, म्हणजे चांगले पूर्ण असं तेल सुटस तोपर्यंत ह्याला परतून घ्यायचे चांगलं. बारीक एकदम असं लाल 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 पूर्ण त्याच्यामध्ये जे पाणी असतं त्या आटस तोपर्यंत चांगले परतून घ्यायचे. मग थोडीशी लाल मिरची पावडर टाकत आहे पहा मी, चवीनुसार, जास्त नाही. लाल मिरची पावडर. आणि नंतर हा पावभाजी मसाला अर्धा टाकला आहे, अर्धा ठेवला आहे मी, अर्धा नंतर टाकणार आहे. तर हे पहा, आपला मसाला भाजून झालेला आहे. हा थोडा गरम मसाला वापरला आहे मी. आणि आपला बटाटा मॅश केलेला, बटाटा आणि फ्लावर मॅश केलेलं ह्याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं. एकदम बारीक मॅश केलेलं आहे, गाठोळं वगैरे अजिबात नाही त्याच्यामध्ये. कशा ह्याच्यामध्ये जास्त सिमला मटर वगैरे असं मुलांना नाही आवडत, तर सिंपल आवडते म्हणून मी सिंपल पद्धतीने करते. कशी छान लागते. मीठ टाकायचं चवीनुसार. आपला मसाला भाजून झालेला आहे. थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, गरम पाणी आहे. हे पहा, पहिल्यांदा सुरुवातीला तर हे अशीच दिसते, नंतर शिजत आली ना मग व्यवस्थित दिसते. एक 5 मिनटं अशी चांगली शिजू द्यायची. 5-10 मिनिटांनी परत थोडासा मसाला, जो शिल्लक मसाला होता ना तो परत मी वरतून टाकलेला आहे. अर्धा मसाला आधी वापरला एक पॉकेटमधला, आणि अर्धा नंतर वापरते पावभाजी मसाला. पहा, अशी शिजत आलेली आहे आपली भाजी, अर्धी शिजलेली आहे. तर हळूहळू तेल सुटेल. आणि ह्याच्यामध्ये आता अमूल बटर थोडे थोडे शिजत म्हणजे अजून 5-10 मिनटं शिजवायचे. तर अमूल बटर थोडे 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 टाकून हलवून हलवून शिजवत राहायचे. अमूल बटर वापरलेलं आहे त्याच्यामुळे छान लागते अजून भाजी. परत अजून थोडं टाकलेलं आहे. असं शिजत असताना थोडे थोडे टाकायचे. हे पहा, आपली कशी झाली पावभाजी. मस्त कलर आलेला आहे, दिसायला छान दिसते. वास तर खूप छान येत आहे.
अजून थोडे मी बटर टाकत आहे, म्हणजे शिजत असताना थोडे थोडे टाकून शिजवायचे, म्हणजे छान आपली भाजी मस्त त्याच्यावरती तरी वगैरे येते, छान दिसते, मग खायलाही छान लागते. थोडी कच्ची कोथिंबीर टाकते मी ह्याच्यामध्ये, थोडी नॉर्मली, नंतर अजून टाकणारच आहे आपण, पण तरी थोडीशी अजून. हे पाव वगैरे आणलेले आहेत, रेडी आहेत. भाजी पण आपली तयार आहे. कांदा वगैरे बारीक चिरून आहे घेतलेला आहे. आता पावभाजी खाण्यासाठी एकदम रेडी आहे आपली. पावावरती थोडेसे बटर लावून आपण थोडेसे भाजून घ्यायचे तव्यावरती. एका तव्यामध्ये बटर टाकून पाव भाजून घ्यायचे आणि खायला छान लागतात गरम पाव आणि गरम भाजी. गरम केल्यानंतर ना छान लागतं. तर हे पहा, तयार आहे आपली खाण्यासाठी पावभाजी. कशी वाटली रेसिपी मी बनवलेली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.